हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत मेणवली हे साताऱ्यातील गाव आणि मेणवली गावातील सुंदर असा घाट आणि नाना फडणवीस यांनी बांधलेला वाडा. फडणवीसांनी हे मेणवली गाव वसवलं. तिथे एक वाडा बांधला आणि वाड्यापासून कृष्णा नदीकडे जाणारा घाट आणि 2 मंदिरं होती. त्यात भगवान विष्णूला समर्पित आणि दुसरं मेनेश्वर म्हणजे भगवान शिवाला समर्पित. इथे आत्ता आपण जी घंटा बघत आहोत ती 1739मध्ये पोर्तुगीजांकडून किल्ला जिंकताना मराठा सेनापती आणि बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी वसई किल्ल्यातील पोर्तुगीज चर्चमधून इथे आणून लावली. ही घंटा 650 किलो वजनाची असून पंचधातूपासून बनवलेली आहे. आता आपण बघत आहोत कृष्णा नदीकाठी असलेलं हे सुंदर असं प्राचीन मेणवलेश्वर मंदिर. इथे असणारी कृष्णा नदीच्या आवारातील नीरव शांतता, घंटानाद आणि वाहतं पाणी लक्ष वेधून घेणारं आहे. मेणेश्वर मंदिराजवळच विष्णू मंदिर आहे. ते बहुसंख्य वेळा बंद असतं, पण आम्ही गेलो तेव्हा ते पूजा करण्यासाठी ओपन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आम्हाला ते बघता आलं. हा मेणवलीचा कृष्णेकाठाचा घाट अतिशय सुंदर आहे आणि निसर्गरम्य आहे. हे वेगळं ठिकाण बॉलिवूडच्या लोकांना आकर्षित करतं. इथे बॉलिवूडमधील अनेक मूवींचं शूटिंग झालं आहे. त्यापैकी आत्ताच रिसेंटली छावा, स्वदेश, गंगाजल, मंगल पांडे, दबंग आणि बाजीराव मस्तानी इत्यादीचं शूटिंग इथे झालेलं आहे. आणि आता आपण बघणार आहोत नाना फडणवीस वाडा. नाना फडणवीस वाडा हा भारतातील पश्चिम महाराष्ट्रातील जुना मराठा वास्तुकलेचा सर्वात सुंदर नमुना आहे. 200 वर्षाहून अधिक जुना असूनही लाकडी वास्तुकला अजूनही चांगल्या प्रकारे जतन करण्यात आलेली. वाड्यामध्ये शूटिंग करण्यास मनाई असल्याने फोटोतून तुम्हाला मी माहिती देते आहे. नगारखाना आपल्याला सुरुवातीस दिसतो, तो नगारखाना आणि गणपतीची मूर्ती. नगारखाना हे असं एक ठिकाण जिथून जुन्या काळात घोषणा दिल्या जात असत किंवा संगीत वाजवले जात असे. हे फक्त खास प्रसंगी, सणावाराला आणि विशेष व्यक्तीच्या आगमनासाठी केले जात होते. हा आहे पंगतीचा चौक म्हणजे अंगण. स्वयंपाकघर व तळमजल्यावर होते. येथील पाण्याची व्यवस्था खूपच प्रभावी होती. छताच्या 4ही बाजूंना लाकडी खांब आहेत, ते तुम्हाला दिसेल. मुसळधार पावसाळ्यात या खांबांमधून छतावरील पाणी खाली पडतं आणि खाली पाणी वाहून जाण्यासाठी एक छानसा कालवा बनवलेला आहे. पुढे आपल्याला दिसतं ते मेणवली दफ्तर, दिवाणखाना, खलबतखाना, कलादालन आणि चौक. आणि आता आपण येऊन पोचलो आहोत वाड्यातील सर्वात सुंदर अशा भागाकडे, तो म्हणजे हळदी कुंकवाचा चौक किंवा अंगण, जिथे महिला एकत्रितपणे हळदी कुंकू समारंभ करत. तो गणेश चौकाला लागूनच आहे आणि त्याला एक वेगळे प्रवेशद्वार आहे. येथे भिंतीभोवती अनेक कोनाडे आहेत आणि खोबणी आहे. जेव्हा हे कोनाडे तेलाच्या दिव्यांनी उजळलेले असतात तेव्हा ते किती सुंदर दिसत असतील याची कल्पना करा. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.